नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भरती परीक्षांविषयी 3 नवीन अपडेट्स बघणार आहोत। या तीनही अपडेट्स तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वपूर्ण राहणार आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या MPSC परीक्षांविषयी आणि इतर सरळ सेवा भरती परीक्षांविषयी महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली पहिली अपडेट आहे। MPSC परीक्षांमध्ये एज लिमिट तुम्हाला वाढवून मिळणार आहे। याबाबत आपण एक सेपरेट व्हिडिओ केलेला होता, जेव्हा MPSC मार्फत नवीन टाइम टेबल प्रसिद्ध करण्यात आलेला होता। पुढच्या वर्षीसाठी म्हणजे 2025 साठी MPSC ने आपले नवीन वेळापत्रक प्रसिद्ध केलेले होते। तेव्हा मी याबाबत एक व्हिडिओ केलेला होता की नवीन टाइम टेबलमध्ये परीक्षाच्या टायमिंगमध्ये म्हणजे आधी बघा जूनमध्ये किंवा एप्रिलमध्ये परीक्षा होत होत्या, परंतु पुढच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये वर्षाच्या शेवटी MPSCच्या परीक्षा आयोजित होणार आहेत। यामुळे ज्या विद्यार्थ्यांची बघा एज लिमिट जवळ आलेली आहे त्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते। याबाबत एक सेपरेट व्हिडिओ मी केलेला होता। आणि बघा आता मुख्यमंत्र्यांनी एज लिमिट वाढवण्याकरिता अनुकूलता दर्शवली आहे म्हणजे लवकरच बघा MPSC साठी 1 ते 2 वर्षे एज लिमिट वाढवून दिल्या जाऊ शकते। या बातमीनुसार कोरोनामध्ये फक्त 2 वर्षे एज लिमिट वाढवून देण्यात आलेली होती, परंतु इतर राज्यांमध्ये 3 ते 5 वर्षापर्यंत एज लिमिट वाढवून देण्यात आलेली होती, परंतु आपल्या राज्यामध्ये 2 वर्षेच वाढवून देण्यात आलेली होती। तर यामुळे आता त्यामध्ये वाढ करण्यात येऊन 1 ते 2 वर्षे आणखी जास्त एज लिमिट वाढवून देण्यात येऊ शकते। ओके, तर ही आजची आपली पहिली बातमी होती। आता आपण वळूया आपल्या सेकंड नंबरच्या अपडेटकडे। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली सेकंड नंबरची अपडेट आहे। खूप महत्त्वपूर्ण अपडेट आहे। यामध्ये बघा राज्यामध्ये 1.5 लाख कर्मचाऱ्यांची भरती केल्या जाऊ शकते अशा प्रकारची ही बातमी आहे। आणि बघा याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांना आदेश दिल्याबाबत ही बातमी आहे। ओके, प्रत्येक विभागांना म्हणजे बघा जेवढेही विभाग शासनामध्ये आहे त्या प्रत्येक विभागाला 100 दिवसांचा कार्यक्रम आखण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे। येत्या 100 दिवसांमध्ये प्रत्येक विभागाने आपण कशा प्रकारे त्या विभागामध्ये भरती प्रक्रिया राबवू शकतो त्याबाबत कार्यक्रम सादर करण्याकरिता जे आहे आदेश देण्यात आलेले आहे। आणि अशा प्रकारे 1.5 लाख कर्मचाऱ्यांची भरती येत्या काळामध्ये केल्या जाऊ शकते अशा प्रकारे बघा ही बातमी आहे। ओके, आता यामध्ये कोणती पदे सर्वात जास्त भरल्या जाऊ शकतात आणि लवकरात लवकर भरल्या जाऊ शकतात। ओके, त्यामध्ये सर्वात आधी बघा पोलीस भरती येत्या काळामध्ये होऊ शकते आणि यामध्ये ऑलमोस्ट 30,000 पदे 30,000 पदे यामध्ये राहण्याची शक्यता आहे। ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा। आता यानंतर आणखी काही माहिती मी तुम्हाला देतो। बघा महानगरपालिकेमध्ये सुद्धा लवकरात लवकर भरती परीक्षांचे जे आहे आयोजन केल्या जाऊ शकते। उदाहरणार्थ इथे बातमी देण्यात आलेली आहे नाशिक महानगरपालिका। ओके, तर अशा प्रकारे इतरही महानगरपालिकांमध्ये भरपूर जागा रिक्त आहेत, तर त्या जागा सुद्धा पुढच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये या जागा भरल्या जाऊ शकतात अशा प्रकारे बघा यामधून आपल्याला माहिती पडत आहे। आता कोणत्या महानगरपालिकांमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध होऊ शकते याबाबत सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे। आणखी यामध्ये मी तुम्हाला ती माहिती देणार नाही कारण हा व्हिडिओ खूप जास्त मोठा होऊन जाईल। ओके, एवढा मोठा व्हिडिओ इथे बनवणे शक्य नाही, त्यासाठी सेपरेट व्हिडिओ आपण बनवलेला आहे। ओके, इथे सुद्धा मी सांगून देतो, एकट्या नाशिक महानगरपालिकेमध्ये विविध संवर्गातील 7,082 पदे 7,082 पदे बघा मंजूर करण्यात आलेली आहे। ओके, आणि त्यापैकी ऑलमोस्ट 2,800 पदे जी आहेत ती रिक्त आहेत। ठीक आहे, तर अशा प्रकारे वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये भरपूर पदे रिक्त आहे, यांची सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंट पुढच्या वर्षी बघा प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे। ओके, पुढच्या वर्षी म्हणजे बघा जूनपर्यंत या जाहिराती एकानंतर एक प्रसिद्ध होऊ शकतात। आता समोर बघा, त्यानंतर बघा आणखी एक महत्त्वपूर्ण म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पोलीस भरतीचे आयोजन होऊ शकते। त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की महानगरपालिकेमध्ये सुद्धा भरतीचे आयोजन केले जाऊ शकते। त्यानंतर बघा वन विभागामध्ये सुद्धा
लवकरच भरती प्रक्रिया राबवली जाऊ शकते। याबाबत हे जे आहे नोटिफिकेशन आहे, नोटिफिकेशनची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही नोटिफिकेशन वाचून घेऊ शकता। इथे मी तुम्हाला दाखवून देतो बघा, ऑलमोस्ट 12,991 ओके, 12,991 वनसेवकांची पदे निर्माण करण्याबाबत जे आहे हे आहे जे नोटिफिकेशन आहे हे तुम्ही बघून घेऊ शकता। तर वन विभागात सुद्धा लवकरात लवकर ॲडव्हर्टाइजमेंट येऊ शकते। ओके, अशा प्रकारे बघा आपण 3 अपडेट्स आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत। येत्या काळामध्ये कोणत्या परीक्षा होऊ शकतात त्याबाबत सुद्धा मी तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि कशा प्रकारे येत्या काही काळामध्ये 50,000च्या वर भरती प्रक्रिया राबवली जाऊ शकते याबाबत सुद्धा मी तुम्हाला माहिती दिलेली आहे। तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही त्या मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप चॅनलच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत। त्या लिंक्सवर क्लिक करून तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून घेऊ शकता। आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत अभ्यास करत राहा। या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका। धन्यवाद।